आता बातमी आहे नागपूरमधून। नागपूर महानगरपालिकेमध्ये भाजपनं नीता ठाकरे यांना महापौरपद दिलंय। खरं म्हणजे नागपूर महापौरपद हे खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव असूनही भाजपनं तिथे महिला ओबीसी उमेदवार दिलाय। त्याबद्दल राष्ट्रीय ओबीसी महासंघानं भाजपच्या निर्णयाचं स्वागत केलंय। इतर पक्षांनी भाजपचा आदर्श घ्यावा असं आवाहन तायवाड यांनी केलंय। काय वाटतं तुम्हाला, ओबीसी समाजाला आता हळूहळू खुल्या प्रवर्गामध्ये देखील स्थान मिळायला सुरुवात झाली आहे? मी खरंच राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे मी या बाबीचं मनापासून स्वागत करतो की आता राजकीय मंडळी, प्रशासनातील मंडळी सर्वांचं आता याच्यावरती शिक्कामोर्तब झालेलं आहे की खुला प्रवर्ग हा SC, ST आणि OBC लोकांसाठी सुद्धा खुला आहे। त्या प्रवर्गातून सुद्धा हे लोक आपली उमेदवारी किंवा आपली हे दर्ज करू शकतात आणि त्याला न्याय द्यावा लागतो। आज नागपूर महानगरपालिकेचा जर आपण अभ्यास केला तर महापौरपद आणि स्थायी समितीचं अध्यक्षपद हे दोन्ही OBC प्रवर्गाला मिळालेले आहे आणि उपमहापौरपद हे SC संवर्गाला मिळालेलं आहे। आधी एक गैरसमज होता की खुल्या प्रवर्गातली जागा ही खुल्या प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारांसाठीच राहत असते। नक्कीच गैरसमज होता आणि याकरता नोकरी असो किंवा राजकारण असो किंवा इतर ठिकाणी असो अनेकदा कोर्ट केसेस सुद्धा झालेल्या, न्यायालयीन प्रकरणं सुद्धा झालेल्या आणि त्या न्यायालयीन प्रकरणावरती सर्वोच्च न्यायालयापासून निर्णय आलेला आहे की ओपन कॅटेगरी खुला संवर्ग हा सर्वांसाठी खुला असतो। तरी भाजपचा आदर्श इतर राजकीय पक्षांनी घ्यायला पाहिजे, जी भूमिका भाजपने नागपूरमध्ये घेतली। नक्कीच घ्यायला, सर्वच राजकीय पक्षांनी घ्यायला पाहिजे की OBC, SC आणि ST मध्ये सुद्धा खुल्या प्रवर्गामध्ये स्पर्धा करू शकणारे उमेदवार उपलब्ध आहेत आणि जे उपलब्ध आहेत त्यांना ती जागा जरी खुल्या प्रवर्गाकरता असली तरी OBC, SC, STच्या पात्र व्यक्तीला, सक्षम व्यक्तीला संधी द्यायला पाहिजे। इतर राजकीय पक्षाने भारतीय जनता पक्षाचा हा आदर्श घ्यावा असं देखील आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नेते बबनराव तायवाड यांनी केलं आहे। कॅमेरामॅन मिथुन आदमळेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। वळूयात पुढच्या बातमीकडे। ठाकरे